नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. तुम्हा सर्वांचं आमच्या वैरागी 0007 या चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत लोणावळा आई एकविरा माताचं दर्शन करण्यासाठी. तर हे आपले मित्र आहेत. टोटल आम्ही 4 गाड्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही 8 जण आहेत. आम्ही चाललो आहोत दुचाकीवर आई एकविरा माताचं दर्शन करण्यासाठी. आमच्या घरापासून लगभग 60 किलोमीटर अंतरावर आहे आई एकविरा मातेचं मंदिर. तर आम्ही पिंपरी चिंचवड या मार्गाने जात आहे मित्रांनो. जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे आमचे मित्र आहेत, बघू शकता तुम्ही. 3 गाड्या आणि आमची एक गाडी 4. टोटल आम्ही 8 जण जात आहोत. वातावरण खूपच थंड झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आम्ही चालत असताना आम्हाला थंडगार समोरून हवा येत आहे. त्याचा आनंद घेत आम्ही आमचे प्रवासाचा आनंद लुटत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं आपल्याला दर्शन झालेले आहे. त्यांना अभिवादन करून आपण आपल्या दिशेने निघत आहे. थोडंसं पुढं आल्यावर आम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. पाहू शकता तुम्ही, ट्रॅफिक भयंकर जाम झालेलं आहे. तर आपण लवकरात लवकर ट्रॅफिकमधून बाहेर निघूयात व आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर ट्रॅफिकपासून आपण बाहेर निघलेलो आहे. गणरायाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर इथं गाड्या पार्क करून व श्रीफळ व प्रसाद घेऊन आपण गणरायाच्या दर्शनासाठी निघत आहे. पाहू शकता तुम्ही आपले गणपती बाप्पा. 20 किलोमीटर प्रवासाच्या नंतर आम्ही इथं बिर्ला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहेत. हे आपले मित्रमंडळी. तर आपण गणरायाचं दर्शन घेऊन आपल्या पुढच्या दिशेने निघणार आहे. हे आम्हाला नवीन शर्ट घेतला 20 रुपये. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण लोणावळ्याच्या मार्गाने पुढे जाणार आहे. मित्रांनो, फायनली आम्ही प्रवेशद्वारावर पोहोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही. सकाळपासून उपाशी पोटी घरापासून निघलो होतो. हे बघू शकता चेहरे यांचे. आता इथं थांबलो आहे मिसळ खायला. हे आमचे मिस्टर बॉन्ड. यांचा चेहरा पार पडलेला आहे. आता काहीच चेहऱ्यावर काहीच तेज नाही. आणि हे आमचे आजचे स्पॉन्सर ऋषिकेश माने. यांचा चेहरा पूर्ण पडलेला आहे, बघू शकता. हे आपले रायडर, प्रो रायडर नावकरी आणि RCB समर्थक. सध्या यांच्याकडे
इथे आले की तुम्हाला काही स्टॉल व काही दुकानं दिसतील, जिथे तुम्ही फुले व प्रसादाचं सामग्री घेऊ शकाल. तर मित्रांनो बघू शकता. फायनली आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. थोड्याच वेळात मंदिराचे दर्शन देखील आम्ही घेणार आहे आणि या ठिकाणी असलेली कार्ला लेणीची पण संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामाची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून, विशेषतः सीकेपी आणि दैवत ब्राह्मण यांच्याकडून केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचाही हे कुलदैवत आहे. या मंदिर सखोलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची 3 मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. आश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी, कोंबडी यासह इतर काही प्राण्यांचा बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत अशी भाविकांची मान्यता आहे. दर्शनासाठी आम्ही लाईनीत थांबलेलो आहोत. बघू शकता तुम्ही मित्रांनो. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले. बोला एकविरा आईचा देव दे. एकविरा आईचा देव दे. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. बोला एकविरा आईचा देव दे. बोला एकविरा आईचा देव दे. सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. आता आम्ही तुम्हाला कार्ला लेण्याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. हा लेणी 16 लेण्यांचा हा गट आहे व त्यात एक चैत्यगृह आणि इतर विहारे आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ 45 फूट उंचीचा आहे.
त्याची बैठक वर्तुळाकार आणि रंग 16 कोनांमध्ये घडविलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येते. चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबामध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाच्या कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असलेले दिसते, कारण तिथे असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यगृहात अद्याप कोरलेला आहे. इथे मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्तीचे गौतम बुद्धाच्या त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्यकमानी आणि गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पातील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला दिसतो. तसेच कमरेला शेला आहे. पुरुषाने धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातले आहेत. स्त्रियांच्या हातात बांगड्या आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे तोंडे, कमरेवरचा मेखला, गळ्यातील मान्यांचे हार, कर्णफुले, कपाळावरची कुंकू अशी आभूषणे दिसून येतात. फक्त एवढेच. परत भेटूया एक नवीन धार्मिक स्थळावर. जय श्रीराम.